थांबा, हा संदेश तुमचं आयुष्य वाचू शकतो. आजचा हा इशारा दुर्लक्षित करू नका, नाहीतर उशीर होईल. महाराजांचा हा संदेश तुमच्यासाठी संकेत आहे. तुम्ही हे ऐकायला हवं, कारण हे योगायोग नाही. देव तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही. तुम्हीच काहीतरी चुकवत आहात. मन खूप थकलंय ना, मग हे ऐका. तुम्हाला कोणी समजत नाही असं वाटतंय, पण महाराज समजताय. देव तुमची परीक्षा घेतोय, पण शेवट सुंदर असेल. महाराजांच्या या वाक्याने हजारो लोकांचे आयुष्य बदललेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यात खूप मोठं व्हायचं असेल तर व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत ऐका. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप मोठं संकट टळेल आणि तुमच्या आयुष्यात आनंद आणि आनंदच येईल. आपण एक काहीतरी करण्यात मग्न असताना आपल्यासोबत जे काही दुसरंच घडतं त्यालाच म्हणतात आयुष्य. आपण किती लवकर ही गोष्ट शिकतो यावर आपण किती टिकतो हे अवलंबून असते. आपण आयुष्यात जे काही करतो त्यापेक्षा आयुष्य आपल्यासोबत जे काही करत असतं ते आपण किती चांगल्या प्रकारे हाताळतो यावर आपल्या आयुष्याचे यश अपयश अवलंबून असते. आपलं भविष्य समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते घडवणे. कारण आपल्या आयुष्यात काय मोठे घडणार आहे ते आपण घडवल्याखेरीज आपल्याला कळत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने घडवता तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की आयुष्यात चूक असं काहीच नसतं. ज्यांना आपण चुका म्हणत असतो त्या खरं तर आयुष्यात येणाऱ्या सुधारण्यासाठी मिळालेल्या संधी असतात. एकच लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे तेच योग्य आहे, जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं. नको त्या गोष्टींची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत. जी माणसे सोबत आहेत आपलं त्यांनाच जपायचं आहे, त्यांनाच प्रेम द्यायचं आहे आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं. ईश्वराने माणसाला चालण्यासाठी पाय दिले आहेत, तोल सांभाळण्यासाठी हात दिले आहेत, पाहण्यासाठी डोळे दिले आहेत, ऐकण्यासाठी कान दिले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्यासाठी मेंदू दिला आहे. या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही तुम्हाला हवे तिकडे जाऊ शकता. मग आयुष्यात खड्ड्यात पडल्यावर उगाच ईश्वराला दोष का द्यावा? आता ईश्वराने काय तुम्हाला याच्या खांद्यावर घेऊन फिरावं का? सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा, माणसे जोडा, वेगवेगळे हजार उद्योगधंदे करा. पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा. ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल, आपण ते ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात या प्रवासात आपल्याला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील वेळ मिळणार नाही हे नक्की. राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला. लक्षात ठेवा, शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोळ्यातून. समोरच्याला प्रेम देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून प्रेम मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान असतो. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाही. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं. माणूस पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचं मन जिंकू शकत नाही. तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल तर लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून आणून देतील. पैसा तुम्हाला जग मिळवून देऊ शकेल पण माणसं जोडून देऊ शकेलच असं नाही. याचा अर्थ माणसाने पैसे कमवायला प्राधान्य देऊ नये असं नाही. माणसाने पैसा जोडावा, पण त्याने माणूस तुटत असतील तर मग जग जिंकण्याची आशा सोडून द्यावी हे उत्तम. सुख तर फार लांबची गोष्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझं बोलणं पटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.